अशुभणा आहे. तर हे बघा, एवढे सगळे जे अडचणी होतात, आजार होतात, त्याचं कारण काय माहिती? त्याचं कारण फार छोटंच आहे, खूप छोटंसं कारण आहे. काय असेल वेळेवर आरोग्य म्हणजे आहार, पालेभाज्या. ठीक आहे, आहारात एक आहे. अजून दुसरं काय कारण असेल? स्वच्छता म्हणजे कधीची स्वच्छता? कधीची स्वच्छता तसं म्हणजे काय ग? म्हणजे पाळीच्या दरम्यानची स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता. आता तू पुस्तक वाचलंस म्हणून तुला थोडंसं माहिती आहे, पण बाकीच्या मुलींना स्वच्छता म्हणजे काय करायचं असतं नेमकं? आपल्याला बोलता यावं म्हणून ते दोघं जण उठून गेले, म्हणून आपण मोकळेपणानं बोलावं. म्हणजे काय नाही बघा, आपण आज मुली आहोत, उद्या आपण बायका बनणार, आणि त्याच्यानंतरही आपल्या मुली झाल्या की आपल्या मुलीला ते सांगायचं. आताची गोष्ट वेगळी की आता आपण आपल्या आई सोबत मोकळेपणानं आई शकत नाही, निसर्ग नातं पाहिजे, आणि मुलाचं आई आपल्याला काही माहिती सांगितल्यासारखं पाहिजे, तर आजार होणार नाही. तर सांगा बरं, म्हणजे पाळीच्या दरम्यान स्वच्छता ठेवणं म्हणजे काय? आणि फक्त कोण म्हणलं घेणं म्हणजे एक दोन वेळेस वापरला की ते नंतर. बरं ठीक आहे, अजून ते उन्हाला वाळू घालायचं. बरोबर. अजून एक कपडा 4 वेळेस वापरायचा, 4 वेळेस बदलायचा, म्हणजे दिवसात ना 4 वेळेस बदलायचा. अजून बरं मला सांगा, तुमच्यापैकी किती मुली आहेत की ज्या कपडा उन्हाला वाळायला घालतो? लाजू सावली तसं खूप शिकत सगळा असा गोळा मुळा चिंदा करून त्या कपड्यात कुठे खवलेला असतो, त्याला जाळ्या आळ्या पाली बिली सगळं चिटकलेलं असतं, बुरा आलेला असतो. काही जणी असं मेन कापडाच्या पिशवीत घट्ट बांधून कुठे कोपऱ्यात टाकून दिलेलं असतं, हो की नाही? एकदा झालं की आमच्या चुली तर ठीक आहे, पण वाळायला कुठं टाकतेस? उन्हाला कुठं टाकतेस? वरण असं दारात टाकतेस का? नाही, पत्रावर टाकते. अच्छा ठीक आहे, ही एक उन्हाळा टाकते. अजून किती जणी उन्हाळा टाकतात? तू एक टाकते. तू एक टाकतेस. नाही, हे बघा काय होतं माहितीये का? ठीक आहे, हा विषय खरं तर लाजण्यासारखा नाहीये. मला सांगा, नाही बघा मला सांगा, डॉक्टर असतात, बाई डॉक्टर असते, पुरुषही डॉक्टर असतो. जेव्हा पेशंट असतो, हा पेशंट बाई असू शकतो, पुरुषही असू शकतो, आणि त्या पेशंटचा डॉक्टर बाई असू शकते, पुरुषही असू शकतो, हो की नाही? आता एखादा माणूस आहे, ऍक्सिडेंट झालाय, पिऊन कुठेतरी पडलेला आहे खड्ड्या बिड्ड्यामध्ये, त्याला उचलून नेले हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर महिला आहे, तर ती महिला असा विचार करते का आता हा पुरुष आहे, मी याला हात कसा लावू? करतच नाही. मग ती असा विचार का करत नाही? तिला सगळं ज्ञान असते, कारण ती त्या याच्याकडे शरीराकडे तो माणूस आहे का बाई आहे या दृष्टीने बघत नाही. ती त्या शरीराकडे एक वस्तू आहे, एक शरीर आहे या दृष्टीने ती पाहते. म्हणजे तो बाई आहे का माणूस आहे, म्हणजे लिंगाच्या भेदभावातून ती बघत नाही, तर एक शरीर म्हणून ती त्याच्याकडे बघते. तर म्हणून आपलंही असंच असतं. आपण जेव्हा आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घेतो, मला आपल्या शरीराची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार? दुसरे येऊन घेणार आहेत का? दुसरे येऊन साफ करणार आहेत का? नाही करणार आहेत, कारण आपल्यालाच आपल्या शरीराची काळजी घ्यायला लागते. स्वच्छता ठेवणं म्हणजे काय? एक तर तिने सांगितल्यासारखं की दिवसातनं कपडा 4 वेळा बदलायला हवा. जो कपडा आहे तो स्वच्छ उकळत्या पाण्यामध्ये हे करून, उकळत्या पाण्यातनं काढून त्याला स्वच्छ धुवून, साबण लावून धुवून त्याला उन्हात वाळायला टाकायला पाहिजे. आणि एक सूर्याची किरण कशासाठी पडायची असतात? कारण त्या उन्हामुळे ते जंतू मरून जातात, म्हणून ते उन्हाला वाळायला टाकायचं असतं. याचं कारण काय माहितीये का? कारण कसं असतं, आपलं जेव्हा ब्लिडिंग होतं, त्या ब्लिडिंग फक्त त्यात रक्त नसतं, त्याच्यात आपल्या शरीरातले वेगवेगळे पदार्थ मिसळलेले असतात, त्याच्यामुळे त्याचा स्मेल येतो. तुम्ही बऱ्याच बघितलं असं की स्मेल येतो, तर ते स्मेल येतो. स्मेल कळणार त्यांना, वास कळतोच की, स्मेल कळतो की तुम्हाला, म्हणजे त्याचा वास येतो. आपल्याला ते घाण वाटते, पण घाण वाटण्याचं काहीही कारण नाहीये. कारण मी बऱ्याच ठिकाणी असं ऐकलंय मुलींकडनं की मुलींना पिरियड्स आले की असं वाटतं की नकोच, हे काय म्हणजे तुला ताप येऊन बसलाय, किती कटकट हे दर महिन्याला येतं, वैताग नुसता, असं होतं की नाही?
तर हे बघा, मला सांगा, एक छोटासा जीव जेव्हा बाळाची निर्मिती होते, ते किती असं असतं, एकदम छोटस असतं, आपल्या साध्या नजरेला ते दिसणारही नाही, एवढं छोटस असतं. मग एवढ्या छोट्यापासून ते मोठं होत जातं आणि ते जगतं कुठे, त्या आपल्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये. आणि हे जे ब्लिडिंग असतं, ते ब्लिडिंगचं त्याला असं हे असतं, काय म्हणतात, कवच कसं असतं आपलं, कवचामध्ये बाळ असतं, तर ते कवच जे असतं ना, ते सगळं थर असतो, ते आपलं जे रक्त बाहेर पडतं त्या रक्ताचा थर असतो. असं तुम्ही कधी कधी असं बघितलं असेल की घट्ट असा पदार्थ बाहेर पडतो, कधी कधी असे गुठडे बाहेर पडल्यासारखी आपल्याला जाणवतं, ओके. तर तो असा ना, ते एक कवच असतं आणि एक थर असतो त्याचा, आणि त्याच्यामध्ये बाळ असतं आणि तिथे त्या बाळाची निर्मिती होते, तिथे ते बाळ मोठं होतं. मला सांगा की ज्या ठिकाणी छोटासा जीव वाढत वाढतो आणि ते जे ब्लिडिंग काय म्हणतात, ते थर आहे, ते रक्त आहे, ते म्हणतं बाहेर पडतं, ते घाण असू शकेल का? घाण असेल का? ते जिथे बाळाची निर्मिती होते, जिथे बाळाचा जीव तयार होतो, तर ते घाण असेल का? आपल्याकडे काय गावात काय म्हणतात की ते अशुद्ध रक्त असतं. ते अशुद्ध रक्त असतं का? नाहीये. ते अशुद्ध रक्त नसतं की जिथे बाळाचा जन्म होणार असतो ते असतं. पण काय होतं, पिरियड्स कधी येतात, की ती एक सायकल आहे, आपण तो पिक्चर दाखवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ते 28 दिवसाची सायकल असते. 28 दिवस ते असं कवच तयार होत असतं. पण जेव्हा तिथं ते बाळाचं हे होत नाही, बाळाचं अंड येत नाहीये, मग काय होतं की ते लक्षात ते खाली गळून पडतं. म्हणजे त्याचं काय म्हणतात, नायनाट होतो, कारण त्याचा 28 दिवसाचा ग्रेड असतो, मग ते खाली गळून पडतं आणि परत त्याची सायकल तयार होते, मग तेव्हा ते आपले पिरियड सुरू होतात. ठीक आहे. तर मला सांगा की आता आपण बोललो, तुम्ही अजून काय इकडे ते आणि गर्भाशयाचे आजार होण्याचं कारण, गर्भाशयाचं आजार होण्याचे मुख्य कारण हे आहे की पिरियड्स मध्ये आपण स्वच्छता न राखणं, खराब कपडे वापरणं, कुठेही चिंध्या गोळा करून ठेवलेल्या त्या कपडे वापरणं, वेळेवर ते कपडे न बदलणं, स्वच्छ न करणं, उन्हात न वाळत घालणं, ह्या सगळ्या कारणांमुळे, हे किती छोटंसं कारण, हे आपण त्याचं करू शकतो, आपण ही स्वच्छता बाळगू शकतो, पण आपण नाही बाळगतो. ही स्वच्छता न बाळगल्यामुळे त्याचा इन्फेक्शन होतं. ते कपडा आपण घेतो आणि त्या कपड्याचं इन्फेक्शन आतमध्ये जातं, गर्भाशयापर्यंत जातं. मग जेव्हा ते गर्भाशयापर्यंत जातं, ते काय म्हणजे आता तुम्ही आता आज लहान कपडा वापरला म्हणून उद्या होतं असं नाहीये. ती एक प्रोसेस असते. तुम्ही आजपासून वापरायला लागला तर ती अशीच प्रोसेस वाढत जाते आणि मग बऱ्याच दिवसांनी ते गर्भाशयाच्या अंगात. अशा बरेच केसेस आहेत की 20, 25, 22व्या वर्षी बायकांच्या पिशव्या काढून टाकाव्या लागतात. याचं कारण काय की अस्वच्छता, फक्त अस्वच्छतेमुळे त्या पिशव्या काढायला लागतात आणि त्या अस्वच्छतेमुळे कॅन्सर होतात किंवा याचे वेगवेगळे इन्फेक्शन होऊन पिशवीचे आजार होतात. तर याच्यासाठी मग आपल्याला काय करायला लागेल, तर स्वच्छता पाळायला लागेल. हे जे आपण कपडे घेतो ते स्वच्छ ठेवायला लागते. त्याच्यावर अजून एक सोल्युशन आहे की हे तुम्हाला, आपण टीव्हीवरती ऍड बघतो, ते पॅड दाखवतात, पण ते पॅड महाग असतं. पण जर आणायचं 20, 24, 25 रुपये, 20 रुपयापासून सुरू होतं. पण ते दर महिन्याला 20 रुपये घालून आपल्या महिला घेणार नाहीत, हे मला माहिती, घेतच नाही. तर आता हे जे सर आले, ते सर म्हणाले ना की ताई तुमच्याशी बोलतील म्हणून, हे सर आलेत मुंबईवरून, ह्यांची संस्था आहे दिल्लीला, पण हे काम करतात मुंबईला. तर त्यांची संस्था जी आहे ती आपली जशी संस्था आहे तशी त्यांची संस्था आहे. तर ती संस्था ते तशी पॅड बनवते, त्याला सॅनिटरी नॅपकिन्स म्हणतात. पण ते पॅड कसे असतात की मेडिसिन युक्त पॅड असतात. आता आपण जे घरी वापरतो ते कसं थोडे बहुत त्यात जंतू असतातच, पण हे जे पॅड तयार केलेले असतात ना, हे पॅड निर्जंतुक असतात, निर्जंतु पॅड असतात. आणि आता हे आपण बाजारात जे पॅड मिळतात ते प्लास्टिकचे असतात, प्लास्टिक कोटेड असतात. पण ह्यांनी जे पॅड तयार केलेत ना, ते पॅड कापडाचे, एक कापड आहे, सुती कापड आहे आणि मध्ये कापूस. तर अशा पद्धतीचे पॅड त्यांनी तयार केले आणि ते काय म्हणतात की जंतुनाशक, कारण जंतू नसलेले असे पॅड आहेत ते. तर ते पॅड आपण म्हणजे यूज करू शकतो आणि यूज केल्यानंतर ते टाकून दिले की ते
टाकून म्हणजे कुठेतरी खड्डा करून पुरून टाकलं ते कुजून जातं. पण आता हे जे नवीन पॅड गव्हर्नमेंट देणार आहे, गव्हर्नमेंटकडनं जे पॅड येणार आहे ते कुजणार नाहीये, ते म्हणजे कुजणारच नाहीये ते पॅड, त्याच्यामुळे तो एक फार धोका होणार आहे. पण कापडाचे जे पॅड आहेत कापडापासून तयार केलेले, एक तर ते कुजतात, आपल्याला ते धुवून वापरायचे असेल धुवूनही वापरता येतं, पण स्वच्छता ठेवायला पाहिजे. पण ते निर्जंतुक आहे, ते पॅड जे आहे ते निर्जंतुक आहे. तर आमचं त्यांच्याशी बोलणं झालं, मी त्यांना सांगितलं की मी आमच्या मुलींशी बोलते, कारण त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही मुलींना ट्रेनिंग देणार. म्हणजे मुलींना जर अपेक्षित असेल तर, मुलींना जर असं वाटत असेल की ते निर्जंतुक पॅड आपल्याला घरी बनवता येतील, मुली असतील, आपल्या गावातल्या महिला असतील, कारण महिलांच्या पिशवीचे बरेच प्रॉब्लेम्स आहेत, महिला असतील, यांना जर असं वाटलं की नाही आपण अशी पॅड घरी बनवून आपण स्वतः वापरू शकतो, आपल्या मुलींना देऊ शकतो, असं जर तुमची अपेक्षा असेल, तुम्हाला वाटत असेल तर मग ते आपण त्यांच्याकडे ट्रेनिंग घेणार. तत्पूर्वी आपण त्यांच्याकडे ते पॅड मागवणार आहे, म्हणजे तुम्हाला हवे असतील म्हणजे पॅड तुम्हाला देणार आहे, तुम्ही ते पॅड वापरून बघायचे. तुम्हाला जर ते पॅड आवडले, चांगले तसं वाटलं तर मग त्याच्यासाठीच आपण ट्रेनिंग त्यांच्याकडे घेणार. मग त्यांनी आपल्याला ट्रेनिंग दिलं की मग ते ट्रेनिंग तुमच्यापर्यंत येईल, मग तुम्ही स्वतः घरी ती पॅड बनवू शकाल. मग तुम्हाला जर स्वतः ते घरी पॅड बनवता येणार असतील, निर्जंतुक पॅड असतील, तर त्याच्यात चांगलं काय असणार आहे? मला हे सांगा की काय चांगलं आहे की म्हणजे इन्फेक्शन होऊन पिशवी काढून टाकणं चांगलं का अशा पद्धतीचे स्वच्छ निर्जंतुक पॅड वापरणं चांगलं? स्वच्छ निर्जंतुक पॅड वापरणं चांगलं. तर आता अशा पद्धतीचं ट्रेनिंग तुम्हाला हवंय का? सपोज त्यांनी सांगितलं की ट्रेनिंग देऊया, तर अशा पद्धतीचं ट्रेनिंग तुम्हाला हवंय का? मामा जाऊ द्या, गपची बसा. सगळ्यांनी सांगा. तुम्हाला जर हवं असेल तर आपण त्यांच्याकडे ट्रेनिंग घेऊयात. कसं बनवता येत नाही? कपडाचे म्हणते मी, कापडाचे. ती एकदा बघितल्यास बनवता येईल. कसं असतं, निर्जंतुक पॅडची एक प्रोसेस असते, ते आपल्याला असेच कुठले तरी कागद उचलून कापडे उचलून बनवता नसतं येत, त्याची एक प्रोसेस असते. कसं का घरीच करायचं, पण घरी ट्रेनिंग घेऊन तुम्ही करणार नाही, घरी बनवणार नाही. किती विकत घेचाल, पण घरीच तयार केलेलं चांगलं की घरी करता. तर मग आपण एक काम करू की आपण त्यांच्याकडनं पॅड मागूयात आणि ते पॅड तुम्ही वापरून बघा, तुम्हाला जर ते पॅड सोयीचे वाटले तर मग आपण परत त्यांच्याकडनं म्हणजे ट्रेनिंग घेण्यासाठी एखादा माणूस. ठीक आहे, मग मागवायची का पॅड? किती पॅड मागवायची? किती जणीला मागवायचे हातोरी करा. मागवायचे बाकीच्या मुलींना नको आहेत का? हो का? तुला पाहिजे नाही का? नाही, दोघी तिघे. तुम्हाला नको का? हात असं वरती करायचा. मी हात कसा वरती केला? ठीक आहे, चालेल. पण हे बघा, म्हणजे उगीच कोणीतरी पॅड आम्ही देतोय म्हणून आम्ही घेणार आहे असं नाहीये. त्याचं महत्व तुम्हाला जर लक्षात येत असेल तर आपण ते पॅड मागूयात, नाही तर मग आपण कपडे वापरतोच की. लक्षात माहिती तर कुठे घेऊ. म्हणून त्या पॅडचं महत्व. तुम्हाला पाहिजे नाहीत का पॅड? परीक्षात लिहायचे पॅड, परीक्षात लिहायचे पॅड, आपण असे पॅड मागूया आणि त्याच्यावर पेपर लिहायचे. तुम्हाला असं वाटलं की याच्यावर ट्रेनिंग द्यायचं तर मग आपण आईसोबत अजून याच्या बाबतीत काय म्हणजे आपणच मध्ये बोलायचं, सगळ्या बाया मध्ये हसायच्या, त्याला काहीच कळायचं नाही की. तुम्हाला अजून काही मला विचारायचं शकता? कारण याच्यावरची एक फिल्म आहे, ती फिल्म आपण दाखवणार आहे तुम्हाला.